आणि यानंतर एक अत्यंत मोठी बातमी छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा औरंगजेबाचे फोटो झळकल्याचं पाहायला मिळालं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये हा प्रकार घडलाय। एका तरुणानं हा फोटो झळकावलाय, तसंच हाच व्हिडिओ इंस्टाग्रामवर देखील अपलोड केलेला आहे। या प्रकरणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी आक्षेप घेतला असून या प्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या रॅलीमध्ये एका तरुणानं औरंगजेबाचे फोटो झळकावलेले आहेत आणि एवढ्यावरच मर्यादित न राहता तो व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवरती अपलोड करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा समाजकंटक नेमका कोण आहे हे शोधून काढून त्याच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे। आंबेडकर जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आलेला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा औरंगजेबाचे फोटो झळकलेले आहेत आणि त्यामुळे हा तरुण नेमका कोण आहे तो शोधून त्याच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे। एका तरुणानं हा फोटो झळकवला आणि हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर देखील त्यानं अपलोड केलेला आहे। या प्रकरणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी आक्षेप घेतला असून या प्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं देखील राजेंद्र जंजाळ यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हा औरंगजेब प्रेमी नेमका कोण आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या रॅलीमध्ये औरंगजेबाचे फोटो झळकवण्यामागे त्याचा नेमका काय उद्देश होता, या सगळ्याची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। ही दृश्य समोर आलेली आहेत। शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं वर्तन हे निंदनीय आहे, निषेध व्यक्त करण्यासारखं आहे। खऱ्या अर्थानं औरंगजेबाचा कोणत्याच महापुरुषांच्या यादीमध्ये समावेश नाही। अशा वेळी ज्यांना आपण खऱ्या अर्थानं आपलं दैवत मानतो अशा डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत फोटो नाचवणाऱ्या या तरुणांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। निश्चित आम्ही आज पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहोत आणि याच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, आपण या दृश्यांमध्ये पाहतोय एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात आहे जे अत्यंत वंदनीय आहे आणि दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचा शत्रू असलेल्या औरंगजेबाचे फोटो सुद्धा अभिमानानं झळकताना दिसतात। कोण आहे हा तरुण, हे करण्यामागचा उद्देश काय होता, काही कारवाई या सगळ्या संदर्भात काही कळू शकलंय का? या इंस्टाग्रामवर अकाउंटवर हा फोटो झळकवण्यात आलेला आहे। त्याचं नोमान शेख असं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे आणि काल रात्री जेव्हा मिरवणूक सुरू होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, त्याच वेळी औरंगजेबाचा फोटो समोर आलेला आहे। यात छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे की सदरील जो तरुण आहे त्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा। या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र तू जसं सांगितलंस की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांना वंदनीय आहेत आणि त्यांच्याच जयंतीच्या मिरवणुकीमध्ये अशा पद्धतीनं औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आला आणि केवळ तो झळकवला नाही तर इंस्टाग्राम अकाउंटवरती तो अपलोड देखील करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। आता या सगळ्यामध्ये पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे। कृष्णा, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न या सगळ्यामध्ये निर्माण होतो की हे सगळं खुलेआम सुरू असताना त्याला थांबवण्याचा, रोखण्याचा प्रयत्न कोणी का नाही केला? निश्चित आहे। खरं तर हा पोलिसांचा खूप मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त या दरम्यान असतो। पोलिसांच्या ही बाब कशी लक्षात आली नाही हे देखील महत्वाचं आहे। जरी ही बाब लक्षात आली नसेल तरी आता यावरती कठोर कारवाई केली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे। केवळ त्यांनीच नाही तर इतर जे लोक आहेत त्यांनी देखील अशा पद्धतीची जी मिरवणूक आहे त्यामध्ये असे फोटो झळकवत आहेत त्यावरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।